मालेगाव अत्याचार प्रकरणात धक्कादायक सत्य उघडकीस. जेव्हा पीडित मुलीच्या आईची मुलाखत घेण्यात आली तेव्हा जे सत्य उघडकीस आलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. अखेर सत्य भलतंच निघालं. कारण मुलीच्या घराजवळील सीसीटीव्ही चेक करण्यात आले. जेव्हा 2 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले तेव्हा जे उघड झालं ते सत्य भलतंच निघालं. संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा उभा राहिला जेव्हा सीसीटीव्ही मधून उघड झाल्या त्या धक्कादायक गोष्टी. मालेगावच्या डोंगराळे गावात घडलेली घटना, जिथे एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीला एका नराधमाने अत्याचार करून संपवलं. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय. तर मालेगावात लोकांनी न्यायालयाची तोडफोड केली आहे. पण आज पीडित मुलीच्या आईची मुलाखत जेव्हा समोर आली, जेव्हा 2 सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधले धक्कादायक पुरावे बाहेर आले, तेव्हा जे दिसलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र रडतो आहे. 16 नोव्हेंबर रोजी रविवार, शाळेला सुट्टी होती. ती लहान मुलगी तिच्या गल्लीतच खेळत होती. पण अचानक एका नराधमानं त्या मुलीसोबत ते कृत्य करून तिचा जीव घेतला. त्याने तिचं अपहरण करत असताना तिथे 2 सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्या कॅमेऱ्यात काय दिसले, याला मदत करताना याचा दुसरा गुन्हेगार कोण होता, त्या कॅमेऱ्यामध्ये नेमकं काय उघड झालं, काय भलतं सत्य उघड झालं आहे की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मालेगाव अत्याचार प्रकरणाचं सत्य कशा पद्धतीने उघड झालंय, हा नराधम आणि मुलीच्या घरच्यांचा काय संबंध होता, त्या दिवशी अपहरण कशा पद्धतीनं झालं, त्याला कुणी मदत केली, याविषयीची एक धक्कादायक माहिती बाहेर आली. जेव्हा सीसीटीव्ही पाहिले गेले, जेव्हा आईची मुलाखत आली, तेव्हा जे समोर आलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक मोठा निर्णय घेतलाय आणि ज्यावेळी या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयात देखील अतिशय धक्कादायक 2 गोष्टी उघड झालेल्या आहेत. मग या सीसीटीव्ही मध्ये काय उघड आलं, मुलीच्या आईने मुलाखतीत नेमकं काय सांगितलं, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा उभा राहिलाय. वकील संघटनेने काय निर्णय घेतला की ज्यामुळे याला फाशी होणार आहे, या प्रकरणात कोणतं भलतं सत्य उघड आले, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी एक घटना 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात घडली, जिने संपूर्ण राज्याला कायमचा हादरा दिला. एक अशी जखम महाराष्ट्राच्या हृदयावर झाली जी आता कधी नाही भरून येणार नाही. एका कुटुंबाच्या बाबतीत दिसून आली बातमी, एका कुटुंबाच्या बाबतीत नव्हती, तर ज्यांना लहान मुलगे आहे त्यांच्या सगळ्यांच्या बाबतीत अगदी भीतीचं वातावरण निर्माण करणार होती. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे नावाच्या गावात एका रविवारी ही घटना घडली. एक अतिशय क्रूर घटना, जिने मानवतेला प्रश्न विचारला नाही तर न्याय व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभा केलं. ही घटना रविवारी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण आज या प्रकरणात आणखीन जबरदस्त धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. जेव्हा पीडित मुलीच्या आईची मुलाखत एका न्यूज चॅनलने घेतली, ती मुलाखत समोर आल्यानंतर ज्या गोष्टी उघड झाल्या त्या नराधमाच्या बाबतीत, ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. सीसीटीव्ही फुटेज समोर आले. सीसीटीव्ही, त्या गल्लीमध्ये सीसीटीव्ही होते, 2 सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्याच्यामधून काय बाहेर आलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शहारला आहे. या नराधमाला जोडीदार कोण होता, अपहरण करताना याला कुणी मदत केली, कशा पद्धतीने याने अपहरण केलं, कोर्टामध्ये काय फैसला झाला आहे, वकिलांनी काय निर्णय घेतला आहे. पहा, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अतिशय डोंगराच्या कुशीत बसलेले छोटंसं गाव होतं डोंगराळे. रविवारची दुपार, जिथे वारा दुपारी मंदावलेला, जणू सगळं काही निवांत, पण जणू वादळाच्या आधी येणारी शांतता वाटत होती. या शांत वातावरणात एका घराच्या अंगणात नेहमीसारखी खळखळून हसणारी छोटीशी परी बागडत होती. रविवार म्हणजे शाळेला सुट्टी, त्याचप्रमाणे त्याही मुलीला सुट्टी होती, त्यामुळे ती आपल्या घरासमोर त्या ठिकाणी खेळत होती, गल्लीमध्ये खेळत होती. त्यावेळेस तिचे आई आणि आजोबा त्या ठिकाणी घरी होते. तिचे आजोबा घरी होते, आई घरी काम करत होती, पण वडील बाहेर गेलेले होते. मुलगी बराच वेळ खेळायला गेलेली पाहिलं. मुलीचा आवाज देखील येत होता, पण एका तासाभरानंतर मुलीचा आवाज येणं अचानक बंद झालं. ही चिमुकली बराच वेळ घरी आली नाही, म्हणून अखेर तिची आई गल्लीमध्ये पाहायला गेली. पाहायला गेला ती तर काय, तिथे कोणीच नव्हतं. त्या मुलीची खेळणी पडलेली, पण ती मुलगी चक्क गायब झाली होती. सुरुवातीला वाटलं शेजाऱ्याकडे गेली असेल, शेजाऱ्याकडे तपास केला, ती शेजाऱ्याकडे देखील नव्हती. आणि त्यानंतर जे उघड झालं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला होता. अखेर या प्रकरणाचा धक्का त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला बसला होता. आज 4-5 दिवसानंतर या प्रकरणात अतिशय वेगळाच खुलासा झालेला आहे, जो ऐकून महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. कारण की आईची मुलाखत आज पहिल्यांदा समोर आली आणि सीसीटीव्ही कॅमेरे, त्या गल्लीमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्याच्यात जे दिसले ते पाहून संपूर्ण
संपूर्ण महाराष्ट्र शहरला आहे. त्या दिवशी जवळपास 5 तास शोधाशोध सुरू होती. शोधाशोध होत असताना अगदी संपूर्ण गाव एकत्र झालं होतं. कुठेच ती मुलगी सापडत नव्हती. 2 तास झाले, 3 तास, 4 तास, 5 तास झाले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केला आणि अखेर एका मोबाईल टॉवरच्या शेजारी एक झुडूप होतं आणि त्या झुडपामध्ये ती चिमुकली अशा विचित्र अवस्थेत सापडली, जे पाहून संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला होता. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झालं होतं. अगदी 3.5 वर्षाची चिमुरडी, जिला एखादा जंगली प्राणी आला असता तरी तिनं तिचं निरागस रूप पाहून सोडून दिलं असतं, पण एखादा मनुष्य हे असं कसं करू शकतो याची कल्पना देखील कुणी करू शकत नाही. अखेर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि अखेर अर्ध्या 1 तासामध्येच त्या आरोपीला पकडण्यात आलं. तो नराधम टावरच्या शेजारीच असणाऱ्या त्याच्या घरात राहत होता. त्याच्या घराच्या भिंतीवर शिंतोडे रक्ताचे उडालेले होते आणि त्यामुळे पोलिसांनी पटकन तांत्रिक आणि पुराव्याच्या आधारे त्याला अटक केली. चौकशीमध्ये तो जास्त काळ टिकला नाही. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि अखेर त्याला कोर्टात हजर करायचं होतं. काल त्याला कोर्टात हजर करायचं होतं, पण काल अतिशय मोठी घडामोड घडली. जेव्हा त्याला मालेगावच्या कोर्टात आणायचं होतं तेव्हा हजारो लोकांची गर्दी मालेगाव कोर्टासमोर जमा झाली होती. त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ अशी मागणी त्या ठिकाणी करत होते. अखेर पोलिसांच्या लक्षात आलं त्याला इथे आणणं चांगलं नाहीये, म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून त्याला कोर्टात हजर केलं. पण इकडे आता मोर्चेकऱ्यांचा जो राग होता तो वाढत होता, संताप वाढत होता. काही जणांनी कोर्टाच्या दरवाजे तोडले, काहींनी गेट तोडले, तर काहींनी कोर्टाच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. इकडं जे मोर्चेकर्ते आहेत, जे मोर्चामध्ये असणारे लोक संताप व्यक्त करत होते, तिकडं खटल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना तर आज समोर आली, ज्यावेळेस या मुलीच्या आईचा ज्यावेळेस मुलाखत घेण्यात आली. ज्यावेळेस आई रस्त्यावर त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांसोबत असताना आई वडिलांची एक प्रकारे मुलाखत घेण्यात आली, शेजाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळेस जे उघड झालं ते आणखीनच धक्कादायक होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात जे आहे सुनावणी झाली, त्या सुनावणीमध्ये जी पोलीस कस्टडी आहे ती 27 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या वकिलांनी एक निर्णय केला की या नराधमाचं वकीलपत्र कुणी घ्यायचं नाहीये. मग आता वकीलच मिळालं नाही तर त्याला नक्कीच शिक्षा होणार हे आता फिक्स झाले. पण मुलीच्या आईने जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा धक्का बसलाय. मुलीची आई म्हणाली की ज्यावेळेस हा आमच्या ओळखीचाच होता, ज्यावेळेस हा आमची मुलगी खेळत होती त्यावेळेस हा तिला उचलून घेऊन गेला. जेव्हा मी शोधाशोध करत त्याच्या घरी गेले, त्याला विचारलं, त्यावेळेस तो म्हणाला मी तिला चॉकलेट खाऊ घातलं आणि मी तिला दुसऱ्या दुकानात सोडलं, असं तो खोटं बोलला होता. आणि एवढं सोडा, याच्या पुढे जाऊन त्याने पुढची पायरी अशी घेतली, ज्यावेळेस शोधाशोध सुरू झाली तर अक्षरशः जे लोक शोधत होते त्यांनी त्यांच्यात मिक्स होऊन शोधायची देखील त्याने त्या ठिकाणी एक नाटक त्या ठिकाणी केलं. तो शोधू देखील लागला होता. पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. जेव्हा त्या गल्लीमध्ये 2 CCTV कॅमेरे बसवले होते, या 2 CCTV कॅमेऱ्यांचा तपास करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं हे दोन्हीही CCTV कॅमेरे चक्क बंद होते. आता गावकऱ्यांचं असंही म्हणणं आले की जर हे CCTV कॅमेरे चालू असते तर या नराधमाची एवढी धाडस देखील झालं नसतं, अशी प्रतिक्रिया त्याच्यामधून येतात. अक्षरशः तो नराधम ते कृत्य करून आल्यावर संपूर्ण गावासोबत तिला शोधायचं नाटक करत होता, अशी धक्कादायक माहिती आज समोर आली आहे. आता अखेर संपूर्ण कोर्टाने तसेच प्रशासन देखील आता त्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेणार आहे आणि ज्यामुळे या नराधमाला नक्कीच कडक शिक्षा होणार आणि ज्यामुळे या चिमुकलीला न्याय मिळेल असं वातावरण आता तयार होत आहे. आता या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.